नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत एक लेखक, दिग्दर्शक आणि एक चांगला माणूस म्हणजे योगेश जाधव यांना, आमचे जवळचे मित्र. तर आपण स्वागत करतोय योगेश जाधव यांचं. योगेश दादा, नमस्कार. नमस्कार. आपलं कलाभ्रमंती या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे जवळजवळ आपण 25 वर्ष एकमेकांना ओळखतोय. बरोबर. म्हणजे सासवडला शूटिंग सुरू झालं अगदीच बरोबर. त्यापासून आणि खूप छान वाटतंय की आम्ही बरेच सिनेमे करतोय, तुमचंही काम चालू आहे, नवीन नवीन काम करतोय. जी. तर सर्वप्रथम तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला, हे सगळ्यांचे प्रवास आपल्याला आवडते. तर फिल्म इंडस्ट्रीमधील तुम्ही करिअर म्हणून कसं निवडलं आणि नक्की या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आलात? अगदी डॉटेड सांगायचं तर 1993 साली मी पहिल्यांदा पुण्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेचं वर्कशॉप केलं. बरं. याचं कारण असं होतं की मुळात माझे वडील नाटकाबद्दल खूप आग्रही होते किंवा नाटकातलं त्यांना ज्ञान होतं. स्पर्धा ज्या व्हायच्या एकांकिका स्पर्धा, त्यात ते स्पर्धेत भाग घ्यायचे, ॲक्टिंगही करायचे आणि ओव्हरऑलच ती जबाबदारी ते घ्यायचे. तर त्यांचे एक ओळखीचे मित्र होते, किशोर सोमण म्हणून, कमलेश त्यांचं नाव आहे. तर ते नाटक क्षेत्रामध्ये आणि लिखाणामध्ये त्यांच्याबरोबर काम जास्त करायचे. तर त्यांनी PDAचा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेचा रेफरन्स दिला आणि तिथून मी खऱ्या अर्थाने ह्या नाटक या विषयाचा सुरुवात तिथनं झाली. मग बालनाट्य शिबिरं असतील, एकांकिका स्पर्धा असतील, व्यावसायिक नाटकं असतील, ऑन स्टेज, बॅक स्टेज, ते सगळं करायला लागलो. आमची अर्पण पुणे नावाची एक संस्था होती. त्याच्यामध्ये नितीन चव्हाण हे आमचे लेखक दिग्दर्शक मित्र आहेत. त्यांनीच नंतर बंबे बाबाजी आणि कहाणी पिक्चर पण केला. सिद्धेश्वर झाडबुके, आनंद जोशी, जगन्नाथ निवंगुणे, ही सगळी मंडळी, श्रीकांत यादव, हो. ही सगळी मंडळी आम्ही एकत्र काम केलं. योगेश सोमण, अशी खूप मंडळी आहेत. मंदार नामजोशी, अशी सगळी मंडळी, ज्यावेळेस थिएटर, सुबोध भावे, लोकेश गुप्ते, आम्ही सगळे मित्र होतो. एकत्र एकांकिका, थिएटर, नाटक हे करणं आमचं फार महत्त्वाचं होतं. आणि त्या नाटकापासून मग हळूहळू मी सिनेमाकडे वळलो आणि सिनेमाकडे क्लॅपर बॉयपासून मी सुरुवात केली. आपण भरपूर एकत्र काम केलं. त्याच्यामध्ये अभय कीर्ती, सुरेश पाटोळे ह्या मंडळींनी पहिल्यांदा मला ब्रेक दिला बरखा सातारकर नावाच्या चित्रपटामध्ये साधारण 99 साली, 97-99 साली. आणि मालिका क्षेत्रामध्ये संतोष कोल्हे, हेमंत देवधर यांची मी वर्तमान नावाची पहिली मालिका केली, सहाय्यक दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून सुद्धा. तिकडे मकरंद अनासपुरे यांची पहिल्यांदा भेट झाली. आमचे रूममेट होते ते समीर कवठेकर, हे फार मोठे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, त्यांनी आम्हाला तिकडे इंट्रोड्यूस केलं किंवा काय. तर ती मालिकाची सुरुवात तिकडनं झाली आणि चित्रपट, मालिका आणि नाटक या क्षेत्रात अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. साधारण 2000 सालापासून मी सुरुवात जी केली ती व्यावसायिक मग गोष्टी होत गेल्या पुढे. बरोबर. पण असं झालं की सुरुवातीच्या काळात काम मिळवणं एक वेगळं आव्हान असतं. जी. तर नक्की कोण आपल्याला संधी देईल, जी. त्याचं सोनं करता आलं पाहिजे. जी. जी. तर असे तो काळ कसा होता? म्हणजे कसं असतं की ओळख नसते की आपण पुढे जातो. करेक्ट. साधारणतः मी तुम्हाला जे म्हटलं ना की 93 ते 99 ह्या 6 वर्षात एक तर माझं शिक्षणही चालू होतं. मराठी भाषेत मी ग्रॅज्युएशन केलं गरवारे कॉलेजमधून, आबासाहेब गरवारे कॉलेजमधून. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र मग पूर्ण वेळ मी इकडे वळायचं ठरवलं. तेव्हा प्रसाद ओक सर, ज्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं मध्यंतरी, तिथेच हे सगळे मित्र खरं तर मला भेटले. मग असं व्हायला लागलं की मग ज्याच्याकडे सिरियसली व्यवसाय म्हणून मी बघायला सुरुवात केली, त्यात मला खूप माझ्या मित्रांनी मदत केली. त्यात मी स्पेशली आनंद जोशी, नितीन चव्हाण, सिद्धेश्वर झाडबुके, जगन्नाथ निवंगणे हे माझे खास मित्र. आमचा एक अर्पण पुणे नावाचा ग्रुप होता. त्यात मी एक मोठं नाव असंही घेईल, अजय अतुल. आम्ही महाराष्ट्रीय लोकधारा पण करायचो. मग त्यात जितेंद्र मोरे यांचा गंध मराठी मातीचा हा कार्यक्रम होता. मग त्यात राजू मोरे त्यांचे धाकटे बंधू, अनिल गोंदकर, हेमा कोरबोरी वगैरे हे सगळेच, नितीन मोरे, आत्ता दिप्त्यार नावाच्या एक नर्तिका, त्या आता खूप फेमस झाल्या, त्या सगळ्या ग्रुपमध्ये एका होत्या. मग तिथून मला त्या सगळ्या स्टेजपासून ते फार आत्तापर्यंत अगदी सिनेमा करेपर्यंत जो प्रवास सुरू झाला, त्याच्यामध्ये अडचण एकच होती की मी पुण्याचा आहे मूळचा. मूळ पुणेकर असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातनं प्रगती होण्यासाठी जे लागतं ते वातावरण पुण्यामध्ये तेवढं नव्हतं जेवढं मुंबईत होतं. आणि तो काळ होता जेव्हा एकही प्रायव्हेट चॅनल नव्हतं. आणि प्रायव्हेट चॅनल नसल्यामुळे मग आम्हाला ऑब्व्हियसली मुंबईत जाऊन स्ट्रगल करणं, राहणं
तिकडे राहण्या खाण्यापासून सगळी व्यवस्था करणं. बरं, व्यवसाय म्हणून जेव्हा मी निवडले हा पूर्ण वेळ, तेव्हा मात्र जरा घरच्यांना जरा जास्ती होती. की अरे, पुढे जाऊन कसं होईल? अस्थिर आहे ना शेवटी. बरोबर. आर्थिकदृष्ट्या अस्थिरता आहे आपल्या क्षेत्रामध्ये खूपशी. बरं, माझ्या घरच्यांना कोणालाही अनुभव नव्हता. आमच्या घरातलं या क्षेत्रात कुणीही नव्हतं पूर्वी. तर अडचणीचा भाग तो होता, की पुढे कसं होईल? काय होईल? पुढे वाटचाल कशी होईल? आणि मग कसं होतं, की उदरनिर्वाह ही गोष्ट जेव्हा येते, तेव्हा मग मी मात्र सुरुवातीच्या काळामध्ये क्लॅपर बॉयपासून सुरुवात जी केली, अ, मग नाटकात ऑनस्टेज, बॅकस्टेज काम करणं, ही सगळ्याच गोष्टी मला करायला लागल्या. पण एक नक्की होतं, की अपॉर्च्युनिटीज त्या काळामध्ये तशा आत्ता जेवढ्या आहेत, आज 5 चॅनल आहेत मराठी. तर मी मालिकाही करायला लागलो. वेगवेगळ्या लोकांना म्हणजे जसं मी हेमंत देवधर, संतोष कोल्हेंचं नाव घेतलं, तसंच मी वीरेंद्र प्रधान, महेश तागडे, जितेंद्र गुप्ता, त्यांची टेलिटेल मीडिया नावाची संस्था आहे. त्यांच्याकडे मी खूप काम केलं. हेमंत देवधर हे माझे विशेष गुरु आहेत, की ज्यांनी मला मालिका ह्या माध्यमामध्ये खूप काम करायला दिलं. सुहासिनी, सोन्याचा उंबरा, घर श्रीमंतांचं, ह्या सगळ्या मालिका मी देवधर सरांबरोबर केल्या. आणि त्याच्यानंतर मग अगदी अलीकडच्या काळामध्ये स्वराज्य संभाजी असेल, आमचे कार्तिक केंडे नावाचे मित्र आहेत. खरं तर आम्ही थिएटरमधले एकमेकांचे सहकारी मित्र खरे तर जुने. तर त्यांनी मला मग त्यासाठी खास इन्व्हाइट केलं, कारण की मी टोपा सिंधू नावाची मालिका दिग्दर्शित करत होतो. तर ते म्हणाले, की तुम्हाला या माध्यमाचा सेन्स आहे, तर तुम्ही स्वराज्य संभाजीसाठी माझ्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम कराल का? आणि अगदी शेवटची आत्ताच्या काळातली मी मालिका जी केली, ती आई तुळजाभवानी. शशांक शेंडे, समीर कवठेकर हे आमचे मित्र, मकरंद माने. मला वाटतं कोल्हापूरला शूट जी, कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये शूटिंग चालतं त्याचं. आणि आत्ता सुद्धा मी एका मोठ्या हिंदी मालिकेवरती काम करतो आहे, जे कोल्हापूरमध्येच आम्हाला काम करायचं आहे. ते तपशील सांगत नाही, पण आमचे जितेंद्र गुप्ता, महेश तागडे यांनी मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि ते मोठं प्रोजेक्ट असणार आहे. त्याचं आता काम चालू आहे. पण अडचणी तर येत होत्या, कारण की मुळात अपॉर्च्युनिटीज कमी होत्या. पण आता तसं नाही राहिलेलं. चित्र बदललंय बऱ्यापैकी. म्हणजे मी पाहिलंय तुम्हाला, की सासवडमध्ये आपण जेव्हा शूटिंग करायचो, राजू बरोबर. फुलकर असतील, किंवा शेखर काळे असतील, राजू सावंत असायचे, शैलेश लिमकर, फाउंटन, सुमित, कृणाल, टी सिरीज, जतीन यांच्या सगळ्या स्टोरी सीडी बरोबर. डीव्हीडी फिल्म चालायच्या. बरोबर. त्यावेळेस मी सगळ्याच बाजू तुम्ही सांभाळायचा, म्हणजे क्लॅब पासून, कंटिन्यू शीट पासून, क्यू देणं, हे करणं, सेट, कॉस्ट्युम आहे. मग ती गंमतच वेगळी होती. त्यातून सगळेजण आपण शिकलो, म्हणजे मी खूप शिकलो. मला त्या फिल्म आवडतात. तुम्हालाही थोडासा तो वारसा आहे अध्यात्माचा. तुम्ही स्वामींचं हे करता किंवा वारीचं आहे. बरोबर, बरोबर. पण ते योगायोगाने कामं पण आली. ती कामं करण्याचा एक वेगळाच आनंद होता. बरोबर. मग त्या काळात नक्की काय शिकायला मिळालं, की यार कमी बजेट आहे, कमी वेळ आहे, पण ते मोठं लेव्हलवरती काम करायचे आणि लोकं Correct. खूप पाहायची. इतर Correct. काही सोशल Correct, मीडिया correct. काही नव्हतं त्या काळात. तर त्याविषयी काय सांगाल? मुळात स्वर्गीय राजू फुलकर सर हे आपले सगळ्यांचेच गुरु आहेत. हो, हो. अतिशय अवलिया माणूस, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, स्वतः उत्तम अभिनेते होते. महाराष्ट्रीय लोकधारा त्यांनाही माहिती होती. त्यांनी पुण्यामध्ये भरपूर प्रयोग केलेले. प्रकाश इनामदारांसारखे त्यांचे सहकारी मित्र होते. तर या सगळ्यांकडं नाटकाचं मोठं अंग त्यांना होतं. तर या त्यांच्याकडे काम करत असताना त्यांची ऋतुजा चित्र नावाची कंपनी होती आणि ते काम करायचे आपल्या सुभाष परदेशी सरांसाठी, सुमत कंपनीसाठी. तर त्यांच्याबरोबर काम करत असताना संत संप्रदाय जेवढा आहे, वारकरी संप्रदाय जेवढा आहे, त्या संप्रदायातले ऑलमोस्ट सगळे संत आपण केले. म्हणजे मला चांगलं आठवतं, की विशेष चित्रपट म्हणजे मुंगी उडाली आकाशी. पवईकरांची जी गोष्ट होती, त्या गोष्टीचं रूपांतर फुलकर सरांनी स्क्रीनप्ले डायलॉगमध्ये केलं आणि आपण ऑलमोस्ट मला वाटतं सासवड आणि या सगळ्या भोर वगैरे सासवड, वाई, भोर असं केलं. सगळ्या भागामध्ये 12 ते 15 दिवसाचं शेड्यूल आपण करून ते केलं होतं. तर त्यात तुमचा विशेष सहभाग होता कला दिग्दर्शक म्हणून, कारण की तुम्ही जे काम करत होता झपाट्यानं, अहोरात्र तुम्ही आणि रेणू मला वाटतं रेणू पांडे. सगळे एकत्र आपण काम करायचो. संजय गोडबोले कॅमेरामन होते. संत सेवा संघ आता ते स्वतः खूप अग्रेसिव्हली काम करतात त्या क्षेत्रामध्ये. तर ही सगळी टीम आपली छान जुळून आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माझा खूप जवळचा मित्र, आपल्या दोघांचाही खरं तर, आणि आता खूप मोठे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांनी मला तेव्हापासून खूप उचलून धरलेलं आहे. ते पुढे येईलच ओघाने. परंतु ही सगळी आपली छान टीम जमून आली होती आणि त्याच्यामध्ये मला खूप शिकायला मिळालं. त्याचा उपयोग मला, मी आत्ता जी नावं घेतली, कृपा सिंधू ही मालिका, स्वराज्य संभाजी सारखी मालिका असेल किंवा अगदी आई तुळजाभवानीपर्यंत असेल, तर त्या काळातल्या त्या पिरियडच्या सिरियल्स कशा करायच्या, पौराणिक किंवा ऐतिहासिक गोष्टीवरती करेक्ट पकड तुमची तयार झाली. पकड पक्की तयार झाली आणि ती 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 मोठं स्कूल होतं आपल्यासाठी, युनिव्हर्सिटी होती. की मला 2 महत्त्वाचे चित्रपट, जसं मुंगी उडालेली आकाशी होतं, तसं संत बाळूमामा ह्यांच्यावरती खऱ्या अर्थाने पहिल्या वेळेस जर फिल्म कोणी केली असेल, ती आपण केली होती. 3 तासाची मोठी फिल्म होती आणि प्रकाश धोत्रेंनी त्यात बाळूमामांची भूमिका केली होती. नंतर त्यात मालिकांनी त्यांनी केलं होतं. तर असं मला असं वाटतं, की एक तर संस्कार होणं चांगल्या शिक्षणाचे, आणि त्या काळामध्ये खूप चांगले चांगले लोक आपल्याला भेटले आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळालं आणि त्याचा उपयोग मला आता मालिका माध्यमातून होतो.
याच्यानंतर मला वाटतं कापूस कोंड्याची जी गोष्ट आहे, तो सिनेमाला बरेच पुरस्कार मिळाले. बरोबर ऑस्करसाठी ती फिल्म निवडली गेली. बरोबर त्यात तुम्ही क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केलं. Correct. मग तो फिल्म खूप म्हणजे आता तुम्ही राहता पुण्यात, तुमचं कल्चर इकडचं वेगळं आणि गोष्ट तिकडची वेगळी. कापूस आणि जी बेस्टमध्ये जीवन सगळं. तर त्या सिनेमाबद्दल म्हणजे त्यात एक तुम्हाला एक नाव मिळालं, की एक ओळख मिळाली, की यार योगेश जाधव पाहिजे नंतरच्या सिनेमामध्ये. करेक्ट त्या तो अनुभव कसा होता? मुळात कापूस कोंड्याची गोष्ट ही फिल्म करेपर्यंत त्याच्या आधी जस्ट आधी मी एक शॉर्ट फिल्म केली होती ज्याचं नाव होतं वळण. अच्छा. आणि ती एका NGO साठी होती. PACA प्रिव्हेंट ॲडिशन थ्रू चिल्ड्रन एज्युकेशन अशा त्या संस्थेचं नाव होतं. आणि 5 डॉक्टर्स एकत्र येऊन त्यात वंदना जोशी नावाच्या डॉक्टर आहेत आणि माझे मयुरेश जोशी पुण्यातले DOP मित्र, कॅमेरामॅन मित्र, आम्ही मिळून ती वळण नावाची फिल्म केली होती. आणि ती शाळांमध्ये दाखवली जाते एज्युकेशनल फिल्म म्हणून, की व्यसनमुक्तीसाठी ती फिल्म महत्त्वाची आहे, की व्यसन करू नयेत मुलांनी म्हणून दाखवली जाते ती. तर त्या फिल्म नंतर इमिजिएटली मी हे सगळं काम करत असताना राशी बुट्टे साऊंड रेकॉर्डिस्ट, ज्याचं खूप मोठं नाव आहे साऊंड डिव्हिजनमधलं, आणि अगेन प्रवीण वानखेडे, ह्या दोघांनी माझं नाव प्रमोट केलं आमच्या निर्माता दिग्दर्शिका मृणालिनी भोसलेताई आणि निर्माते नितीन भोसले यांच्याकडं. आणि त्यांची बालाजी एंटरटेनमेंट फिल्म होती, कंपनी होती. तर प्रसाद नामजोशी रायटर होते आणि DOP वसीम मणेर. आणि कास्टिंग जे होतं ते मात्र सगळ्या थिएटरमधल्या अग्रगण्य लोकांचं होतं. त्यात समिता गुरु, गौरी कौंगे, मोहिनी कुलकर्णी ह्या ॲक्टर्स होत्या तिन्ही. एक नेत्रा नावाची लहान मुलगी होती, नेत्रा माळी. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की मकरंद अनासपुरे आणि भारत गणेशपुरे हे सगळे विदर्भ आणि तो त्या भागातली ती फिल्म असल्यामुळे ती भाषा त्यांना आपसूक यायची. हो. आणि मकरंद अनासचं माझं तर ऑलमोस्ट ऑलरेडी ट्युनिंग होतंच. भरदादांची नंतर त्यानंतर ओळख झाली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते, की मी मूळचा पुणेकर जरी असलो तरी माझं मूळ गाव सोलापूर आहे. माझा बेस सोलापूरचा आहे. त्यामुळे भाषांचं वैविध्य किती आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मैलागणिक भाषेबद्दल आपण जे म्हणतो ना, तर तसं आमचं वर्कशॉप आम्ही घेतलं प्रॉपर. जसं नाटकात आपण रिहर्सल करतो ना, तसं भाषा बोलणं विदर्भातली म्हणा किंवा त्या भागातली, तर ते आपण प्रॉपर वर्कशॉप केलं. आणि त्यात प्रसाद नामजोशी वगैरे सगळीच मंडळी ॲक्टिव्ह होती. आणि त्याच्यानंतर आपण फ्लोअरवरती गेलो. मग आपण ते वर्षभर अख्खं घेतलं. 3 ऋतूंमध्ये वेगवेगळं आपण ते शूट केलं. आणि तेव्हा जाऊन ते पिक्चर बनलं आणि ज्याला भारतामध्ये भारत देशाकडनं ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. नक्की. आणि त्या 3 मुलींची गोष्ट ती जी Correct. कथा ती मांडली. आणि त्यातलं एक विशेष महत्त्वाचं म्हणजे बरं तुम्ही आठवण केली, बळीराजा नावाचं भोसले फॅमिलीचं ते मासिक आहे 3 पिढ्यांचं. अच्छा. तर त्याच्यामध्ये ही खरी गोष्ट घडली होती. बरं. की खऱ्या 4 बहिणींची गोष्ट आहे, की ज्या आता फॉरेनमध्ये जाऊन शिकवतात की शेती कशी करायची. अच्छा. त्यांच्या त्या कथेतनं इन्स्पायर होऊन मग ही फिल्म घडली. तर कापूस कोंडाची गोष्ट झाली. त्यानंतर तुम्ही लेखक दिग्दर्शक म्हणून एक स्वतंत्र पहिला पिक्चर केला नटी. त्यात बरेच कलाकार होते. म्हणजे सोबत भावे असतील किंवा हे होतं तेजा देवकर होत्या, नागेश भोसले होते, किशोर कदम होते. या मल्टीस्टार लोकांसोबत पहिला सिनेमा करताना काय अनुभव आला? मुळात त्यासाठी मी नीता देवकर जे आमचे निर्माते आहेत, त्यांचे आभार मानेन. त्यांचं सूर्यतेज प्रोडक्शन्स ही कंपनी होती. बरोबर. आणि त्यांची मुलगी कन्या तेजा देवकर, डॉक्टर तेजा देवकर ह्या त्यात प्रमुख भूमिकेमध्ये होत्या. तर माझी एक गोष्ट होती, नटीच मी नाव ठेवलं होतं त्या गोष्टीचं. आणि परवीनबाई नुकत्याच वारल्या होत्या त्यावेळेस. 2006 सालची गोष्ट आहे ही. बरोबर. आणि त्यातनं इन्स्पायर होऊन मी ती गोष्ट लिहिली होती. आणि त्यांनी मला सांगितलं, कमिट केलं होतं, की योगेश माझ्याकडे असं काही प्रोजेक्ट डिझाईन करायचा असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला फोन करेन. आणि त्यांनी आठवणीने फोन केला. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. मी गेलो. मग तेही स्वतः उत्तम लेखिका आहेत. मग चर्चा होत गेली. पटकथा आम्ही दोघं बनवत गेलो, लिहित गेलो. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला लेखक म्हणून. आणि त्यांचे मी आयुष्यभर आभार मानेन त्या बाबतीत, की लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा माझ्यावरती विश्वास ठेवणं फार मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि त्यांनी त्याच्या आधी राजीव पाटलांसारख्या मोठ्या डिरेक्टरवर काम केलं होतं. ऑक्सिजन जीवगुरु वरतोय आणि मल्टीस्टार पिक्चर होतं. आणि आणि त्यांचं एक विशेष होतं, की त्या मल्टीस्टार प्रोजेक्ट बनवायच्या, की चांगले ॲक्टर्स दिसले पाहिजे स्क्रीनवरती, की कमर्शियल प्रोजेक्ट बनलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग सुबोध भावे असेल, नागेश भोसले असतील, किशोर कदम असतील, अजिंक्य देव असतील, प्रिया बेर्डे, किशोरी शाणे, शशांक शेंडे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुणे, हे सगळं स्टारकास्ट होतं. ऐश्वर्या तुपे, दीप्ती भागवत, हे सगळं त्याचं स्टारकास्ट होतं. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना मला गोष्टीवरती काम करायला जास्त संधी मिळाली. आणि मग असं झालं, की माझी गोष्ट पक्की केल्यानंतर नीता देवकर मॅडम आणि मी एकमेकांशी बोलत असताना ते नरेशन जे आहे ना, स्टोरी टेलिंग कोणालाही करण्याचं, ते इतकं मुखोद्गत झालं होतं, की प्रत्येकाला फक्त तोंडी गोष्ट सांगायचो. आणि त्या तोंडी गोष्ट सांगण्यावरती हे सगळे कलाकार, सुबोध, नागेश भोसले, किशोर कदम, अजिंक्य देव, प्रियाताई, किशोरी शहाणे, खरं तर यांना मी पडद्यावरती पाहत मोठा झालो होतो. आणि सुबोध माझा
थिएटरचा मित्र होता पुण्यापासूनचा. तर हे सगळ्यांनी गोष्ट आवडली आणि म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि त्यात मोठमोठी माणसं जोडली गेली. बरोबर बरोबर. आणि तो अनुभव असा होता की पुणे, भोर, मुंबई या तिन्ही ठिकाणी मी शूटिंग केलं. माझ्याकडे आयटम सॉन्गमध्ये आयटम सॉन्ग म्हणण्यापेक्षा एक गाणं आहे त्याच्यामध्ये चटक मटक नावाचं, आयटम सॉन्ग सारखंच येते. पण त्याच्यामध्ये 100 डान्सर्स आणले होते नीता देवकर मॅडमने, 100 डान्सर्स. वा वा वा. त्याचं जे प्रमोशनल सॉन्ग होतं मी नटी, त्याच्यामध्ये 150 डान्सर्स होते, मुलं मुली मिळून. त्याचं 2 दिवस एकता कपूर यांच्या स्टुडिओमध्ये शूटिंग झालं होतं. राजेश बिडवे कोरिओग्राफर होते, अच्छा. सुरेश देशपांडे कॅमेरामन होते वा वा. आणि आशाबाईंनी त्याचं टायटल सॉन्ग गायलं. तो तर फार वेगळा भन्नाट किस्सा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आता नीता देवकर जे आहेत त्यांचा शंभू माझा नावाचा एक चित्रपट आला. करेक्ट. आमचे कला दिग्दर्शक माझे गुरु म्हणजे वासू पाटील त्यांच्याकडे जी. मी सहाय्यक म्हणून काम करत होतो. जी जी तो आम्ही केलता. त्याच्या आधी त्यांनी हिरवं कुंकू केला होता. बरोबर बरोबर. नंतर कर्ज कुंकवाच्या नावाचा एक सिनेमा केलता. मध्ये आम्ही मराठी टायगर्स म्हणजे तेजा देवकर आम्ही बरंच काम केलंय. सगळे सुपरहिट सिनेमा हो, होते. आणि त्यांची एक सिरियल होती मला वाटते कोणती तरी. वृंदावन. हा, तर सासवडचे जे आमचं संगमेश्वर मंदिर आहे तिकडे त्याचं शूटिंग झालं होतं. पायलट एपिसोड त्याचा तिकडे झाला होता काही. त्या सिरियलमुळेच मला खरं तर नटी सिनेमा मिळाला. अच्छा. हा. तर मला आठवलं आता हा, की हा. मी 70 तास शूटिंग केलं होतं संदीपजी. बरं. हा, आणि झालं असं होतं की ती डेली होती अच्छा. हा, बरोबर. आणि आजचा एपिसोड उद्या टेलिकास्ट व्हायचा. हा, हा, तर मला डे नाईट काम करायला लागलं होतं. माझ्यासाठी त्यांनी स्वतंत्र व्हॅनिटी ठेवली होती. बरं. मला घरी जायचं नाही, इकडे जायचं, खायचं प्यायचं, इथं झोपायचं हा, बरोबर. आणि स्टुडिओ टू स्टुडिओ आम्ही शिफ्ट व्हायचो. अच्छा. त्यांनी मला डेडिकेशन पाहिलं होतं आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की आम्ही तेव्हाच ठरवलं होतं तेजा मॅडमनी आणि नीता मॅडमनी की माझ्यावर काहीतरी सिनेमा करायचा. बरोबर. आणि तो सिनेमा नटी नावावर रूपाला आला. हम्म, हम्म. आणि त्यात आशा भोसलेंचा किस्सा फार हो, ते गाणं खूप हो. हिट झालं. आणि त्यांनी टायटल सॉन्ग गायला मान्यता दिली होती. म्हणजे मी जेव्हा नीता मॅडमना सांगितलं होतं की आशा भोसलेंना आपण विचारायचं का, बरं बरं. तर ते म्हणाल्या काय वाटतं तुम्हाला ते येतील का, गातील का? कारण बरेच दिवस त्यांनी हो. मराठीत गाणं त्यावेळेस गायलं नव्हतं. हम्म. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तयार आहे, फक्त एकच अट आहे, मला कविता म्हणजे पद्य किंवा गाणं पाठवायचं मला आणि मला शब्द आवडले. अर्थात ती पिढी आहे बरोबर. आणि एवढे लेजेंडरी मोठ्या सिंगर आहेत त्या. तर त्यांनी शब्द ऐकणार आधी मी, चाल ऐकणार आणि मगच मी तुम्हाला हो नाही कळवणार. हो हो हो. म्हणलं वाह! तर माझे संगीतकार मित्र निखिल मामुनी, त्यांना मी सांगितलं मला चाल द्या. त्यावेळेस CD वरती पाठवायला लागायचं, हो. कारण आत्ता एवढा टेक्निक हे नव्हतं. हम्म, आणि शब्द घेतले. शब्द आणि CD त्यांच्या घरी पोच झाली. हम्म. आणि मग आठवडा गेला आणि मग मात्र नीता मॅडम म्हणाल्या, "काय तुम्ही तर म्हणला होता आशा भोसले गातील आपल्यासाठी ह्याव त्याव." काय बघा ना, आठवडा होऊन गेला. त्या थोड्याशा निराश झाल्या होत्या. मी म्हटलं काहीतरी होईल पण तरीसुद्धा. आणि व्हेरी फाईन डे 11 वाजता रात्री मला लँडलाईनवरून एक फोन आला. लँडलाईन नंबर मला काही कळलं नाही. मी मोबाईलवरती रिसीव्ह केला आणि "हां, कोण बोलतंय?" म्हटलं. 11 वाजता रात्री. तर म्हणे "मी आशा बोलतेय." म्हणलं, "कोण आशा?" "आशा भोसले." अच्छा. तू आपलं बोलणं झालं होतं ना? हो हो. माझ्या हातून फोन करायचीच बाकी होतं, कारण एवढ्या मोठ्या गायकीने असं लय बोलावं. रात्री उशिरा फोन आणि आला. त्यांनी असं म्हटलं, की "मी गाणं ऐकलं योगेश तुमचं, मी तयार आहे गायला. बास, 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 बास." माझ्यासाठी दिवाळीच होती. त्या म्हणले, "मी सांगेल तो स्टुडिओ, मी सांगेल ती वेळ, मी सांगेल ते ठिकाण, तिकडे तुम्ही यायचं, तुमचा संगीतकार घेऊन मी गाणं रेकॉर्ड करून निघून जाणार." बरोबर. व्हेरी फाईन. आणि तो दिवस ठरला, वेळ ठरली, स्टुडिओ ठरला अंधेरीतला. त्यांचा जुना पंचमदांच्या काळातला स्टुडिओ होता तो. आणि आम्ही सगळे सज्ज वेळेच्या आधीच. हा, हा. माझा संगीतकार मित्र आणि सगळे ते. आणि मॅडमची आली गाडी पोर्चमध्ये आणि आम्ही सगळे एक्सायटेड. त्यांची मोठी लांबलचक कुठली सेडन कार आली होती मोठी, मर्सिडीज सारखी कुठली तरी. बरोबर. आणि मॅडम आल्या. आम्ही गुच्छ-बिच्छ घेऊन सगळे तयार. आणि गाडी थांबली. मॅडम आतमध्ये बघतो, मॅडम कुठे आहेत? अरे बाबा. आशाताई नव्हत्याच गाडीमध्ये. मला टेन्शन आलं, काय झालं नेमकं? तर त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं, "काय झालं? मॅडम का नाही आल्या?" ते म्हणले, "तसं नाहीये. त्यांनी मला पाहायला पाठवलंय की मीडिया आलाय का?" म्हणलं, "म्हणजे?" "त्यांना मीडिया नकोय. कुठलाही कॅमेरा नकोय, हे नकोय, ते नकोय." म्हटलं, "नाहीच आहे आमच्याकडे मीडिया. अगदी काढायचं झालं तर आपल्यासाठी फक्त एक फोटो काढू असं काहीतरी एकत्र." "ते उतना चलेगा, लेकिन मैडम को मीडिया नहीं चाहिए." म्हणलं, "ओके फाईन सर. सो आप देख सकते मीडिया नहीं है." त्यांनी सगळं स्टुडिओ चेक केला. बरं. मग ते गेला आणि अर्धा तासाने ते परत आल्या. आणि आशा मॅडम जेव्हा आल्या, सगळं बोलणं चालणं सुरू झालं, तेव्हा संदीपजी कलाकाराचं डेडिकेशन आणि ती पिढी का मोठी आहे हे कळतं. तर मी आधी त्यांनी मला सांगितलं, "योगेशजी मला गोष्ट सांगा." मी आशा भोसलेंना गोष्ट सांगतो, संदीपजी कल्पना करा. माझ्यासाठी काय पर्वणी असेल ती. आणि मी घडा सगळी गोष्ट सांगितली. आणि एका नटीचा संघर्ष आहे, ती गावाकडनं कोल्हापुरातनं मुंबईत येते आणि मग ती यशस्वी कशी होते वगैरे, हा प्रवास आहे म्हणलं सगळा ताई. ते म्हणले, "अरे माझीच गोष्ट सांगतो असं मला वाटतं, कारण संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो वगैरे वगैरे." म्हणलं, "हो ताई." तर म्हणे, "अरे काय नाही, जरा मी आधी लवकर का नाही आले, तर मला टेन्शन होतं की मीडिया आला तर." म्हणलं, "काय झालं मीडियाचं?" तर म्हणे, "नाही, तू आता गोष्ट सांगितलीच नाही. ती मला आधी पण कळली होती आणि गाणं पण ऐकलंय मी. तर तुझ्या नटीने आत्महत्या केली आहे आणि माझ्या मुलीने पण आत्महत्या केली आहे. बापरे. त्याला 1 महिना पण नाही झाला.
मी जरा गारटलोच, म्हणलं मुलीने आत्महत्या केली. आणि ते माहिती होतं खरं तर, पण तो विषय त्यांच्यासाठी ताजा होता आणि ती वेदना, ते दुःख पण ताजं होतं. तर त्या म्हणाल्या, की जर मीडियाने विचारलं असतं, या दोघींनी पण आत्महत्या केली आहे म्हणून तुम्ही हा चित्रपट स्वीकारला, तर मी उत्तर काय दिलं असतं? संदीपजी, मला मग कळलं की लोक मोठी काय आहेत. आणि मग ते असं म्हणाले, की कामावरती परिणाम होऊ नये मीडियाचा, म्हणून मी जरा चेक केलं, मी जरा काळजी घेतली. आता आपण करूयात. संदीपजी, यू वोंट बिलीव्ह, त्यांनी जशा मायक्रोफोन समोर उभ्या राहिल्या ना, तर त्यांनी 2 तासात गाणं अख्खं रेकॉर्ड केलं होतं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं, की अरे, ह्या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये, त्यांच्या मुलीच्या वगैरे बोलण्याच्या ओघामध्ये माझं एक नरेशन द्यायचं राहिलं. ते नरेशन असं होतं, की हिरोईन मरून पडलेली आहे, तिच्या हातामध्ये अवॉर्ड आहे, समुद्राचा आवाज येतोय, पडदे उडतायत आणि सगळा तो प्रसंग आहे. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला आशाताईंचं भैरवी रागामधलं एक सॅड सॉन्ग होतं, सॅड व्हर्जन होतं त्या गाण्याचं. आणि मी त्यांना सांगितलं, ताई, हे कडवं सॅड व्हर्जनमधलं होतं, मी तुला सांगायचं विसरलो, फक्त जरा एक ॲडलिप आहे. नाही योगेश, हे ॲडलिप नाही, हे गाण्यासारखं ट्रीट करा तुम्ही. मला असं वाटलं आता कमर्शियल काय विषय उपस्थित होतोय, कारण शेवटी वेगळं गाणं ना. बरोबर आहे. त्यामुळे अरे, मी त्यासाठी नाही म्हणत आहे, ट्रीट दिस ॲज अ सॉन्ग, तुम्ही ते कॅज्युअली घेऊ नका. मग त्यांनी सिटिंग बसवली, माझं म्युझिक डिरेक्टर निखिल महामुनी, आशाताई, मी, आमचे निर्माते, सगळी टीम बसली आहे तिकडे, कंपोजिशनवर ते डिस्कस करतायत. आणि ते करता करता संदीपजी त्यांनी एक सांगितलं, निखिल, मी एक काम करते, गाणं सगळं संपलं ना की मी रडण्याचे हुंदके देईन, तेवढं मात्र ठेवा. आणि योगेशजी, ह्याला हॉल इफेक्ट द्या बरं का, ते असं जसं. संदीपजी, यू वोंट बिलीव्ह, त्या बाईंनी जेव्हा ते पूर्ण केलं गाणं आणि ते गाणं जेव्हा संपलं, ते आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी ते रडण्याचे हुंदके दिले किंवा काय, आणि मग मला जाणवलं, यार, ही माणसं लिजंड काय आहेत, लिव्हिंग लिजंड्स काय आहेत. आणि मग त्यांनी मला समजून सांगितलं, की ते कसं ट्रीट कर, काय कर. आणि जेव्हा ते निघून चालल्या होत्या, तर म्हटलं, ताई, चेक आणि येन ते तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्या म्हणल्या, अरे नाही रे, मी पैशासाठी हे काम नाही केलं, मी खूप दिवसांनी मराठी गाणं गायले. बरोबर. त्या नटीवरती, इंडस्ट्रीवरल्या नटीवरती गाणे गायले. तर किती महत्त्वाचं आहे इंडस्ट्रीतलं जगणं आपलं, किती संघर्षमय असतं, हे मला सांगता येते, तर मला आनंद झाला होता. पण मी हे पैसे घेईन कोणाला तरी देण्यासाठी. तर त्यांनी शब्द खोडला, मानधनच्या ऐवजी ते म्हणले, प्रेमधन आहे माझ्यासाठी, आणि प्रेमधन मी घेऊन चालले तुमच्याकडनं, दुसरं काही नको. आज माझ्याकडे हा किस्सा आहे संदीपजी, की मला त्या आशाताईंनी काय सांगितलं, तर 8 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस, 9 सप्टेंबर माझा वाढदिवस. मला त्यांना सांगायचं होतं, की आपला जवळपास वाढदिवस होतो, बोलायचं होतं भरपूर काही, पण आम्ही निशब्द झालो होतो. त्या एवढ्या मोठ्या आहेत, व्यक्ती म्हणून, गायिका म्हणून, माणूस म्हणून, की त्यांनी ते पैसे न घेता घेता ते म्हणले, ठीक आहे, मी कोणाला तरी देणार आहे संस्थेला कुठल्या तरी, आणि प्रेमधन माझ्यासाठी, बरं का. तो आशीर्वाद होता माझ्यासाठी आशाताईंचा. आणि आजही मला जाणवतं, की अशा सिनेमाला, एवढ्या मोठ्या गायिकेचं मला आशीर्वाद मिळणं, आणि आज तो सिनेमा झी5 वरती, OTT वरती अवेलेबल आहे. माझ्यासाठी केवढा मोठा आशीर्वाद आहे त्यांचा, की आज ते लाईफ टाईम OTT वरती, झी5 सारख्या, म्हणजे ते इंटरनॅशनल काम झालं. नकळतपणे झी5 इंटरनॅशनली बघितलं जातो. तर त्यात माझी फिल्म आहे ना काहीतरी, म्हणजे माझी पहिलीच फिल्म. असा तो जर्नी आहे ना ती सिनेमा. अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आता. खरंच आहे, आणि ते फार डेंजर आहे सगळं ते. आणि त्या मुलीवरतीच गाणं होतं सगळं, म्हणजे बापाची आणि मुलीची गोष्ट होती. म्हणजे काय झालं, की नटीवरचं तुम्ही काम केलं आणि हाही सिनेमा तेवढ्याच ताकदीचा झाला. खरं. मग ही गोष्ट कशी काय हँडल केली तुम्ही? ऍक्च्युली काय झालं, माझा नितीन चव्हाण हे मित्र नाही खरं तर, माझा मोठा बाबूच आहे, कारण की आम्ही थिएटर एकत्र केलं आणि माझ्या पडत्या काळात मला त्याने मला खूप सांभाळून घेतलेलं आहे. तर नितीन चव्हाणांनी मला सांगितलं, की योगेश, मी तुझा नटी पिक्चर पण पाहतो. आम्ही एकत्र पाहिला पिक्चर. मयुरन जोशी कॅमेरामन, नटी नितीन चव्हाण, माझी मिसेस भक्ती जाधव, ते पण या क्षेत्रात काम करतात. आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र सिनेमा पाहिला आणि त्यांनी सगळं ते पाहिलं, की म्हटलं, यार, मला पण सिनेमा करायचाच आहे. आणि माझी एक गोष्ट आहे, सोशल वर्क नावाची. ज्यांच्याकडे शांतपणे गोष्ट ऐकली, मला मयुरेशने सांगितलं, की तू एकदा गोष्ट ऐकून घे नितीन सरांबरोबर. तर नितीन सरांबरोबर माझं ट्रेनिंग होतंच, कारण की आम्ही फार पूर्वीपासून थिएटर करायचो. ती मी गोष्ट शांतपणे ऐकली. छान होती, ब्लॅक कॉमेडी होती, सध्याच्या समाज व्यवस्थेवरती, राजकारणावरती होती. पण मी त्यांना असं म्हणालो, की ते बजेट खूप मोठं होईल, कारण की ती गोष्ट ज्या पद्धती होती. मग काय करतील त्यांनी मला विचारलं. मग मी असं म्हणालो, की तुमचीच एखादी चांगली गोष्ट किंवा एकांकिका, आणि ते एकांकिकेत त्यांचं खूप मोठं प्रभुत्व आहे. प्रसाद ओक, सिद्धेश्वर झाडबुके, ही सगळी मंडळी, जगन्नाथ निवंगणे, आनंद जोशी, हे सगळे माझे जीवाभावाचे मित्र. तर यांचं प्रभुत्व एकांकीवरती होतं आणि मला गोष्ट पाहिजे होती चांगली ना. तर म्हटलं, तुमच्या एकांकीमधलीच एखादी गोष्ट निवडा. आणि रिसेंटली त्यांची एक एकांकिका नवात आले होते, आणि पुरुषोत्तम करंडकला नवात एकांकिका हे मोठं प्रेस्टिजियस काम होतं, कारण हे सगळी मोठमोठे स्टार जे आहेत ते त्या पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेतून झाले होते. आणि त्यांची ओझं नावाची एकांकिका होती. ती एकांकिकेची मी गोष्ट ऐकली,
की एका बापाला मुलीची काळजी आहे आजच्या समाजामध्ये, की तिच्याबरोबर काही बरं वाईट तर घडणार नाही ना. हो. त्यातनं त्या बापाचा नकळतपणे बापाकडनं एक खून होतो अच्छा. आणि तो खून झाल्यानंतर ती केस कोर्टात स्टँड होते आणि मग कळतं कोर्टाला की या बापाला आपल्या मुलीची काळजी एवढी आहे की दुसऱ्या मुलीवरती अत्याचार होत असताना स्वतःच्या मुलीला त्यांनी त्यात पाहिलं आणि त्याच्यामुळे मध्ये पडून त्यांनी खून केला. बरं. तर आता काय करायचं? हो. किती गोष्ट. आणि ती गोष्ट डेव्हलप झाल्यानंतर मात्र मग असं झालं की आम्हाला असं पाहिजे होतं की तो बाप मवाळ पण वाटला पाहिजे आणि तो ॲग्रेसिव्ह होतो नंतर. तर हे प्रेक्षकांना खूप खिळवून ठेवणारं पण वाटलं पाहिजे आणि बापाची भावना वाटली पाहिजे. मग त्यात काहीतरी ऑडियन्सला हुक करणार आहे, अट्रॅक्ट करणार असं काहीतरी पाहिजे. मग आम्हाला दमले बाबाची कहाणी टायटल सुचलं. मग ते गाणं पण सुचलं. मग बघता बघता असं झालं की मी सुबोध भावे, उपेंद्र लिंबे किंवा अंकुश चौधरी या सगळ्यांबरोबर मीटिंग्स आणि बोलण्यासाठी सुरू करत होतो. पण तरीही मला नितीनला असं वाटत होतं ना की एक स्टारडमचं बॅगेज त्यांच्यावर येतं ना ऑटोमॅटिकली. आम्हाला कोणतरी कोरा चेहरा असा पाहिजे होता की ज्याच्याबरोबर ती बापाची भावना मॅन टू नेक्स्ट डोअर असं तो वाटला पाहिजे, साधा बाप वाटला पाहिजे, शर्ट मॅनेला मधला चष्मा लावलेला. सामान्य घरातले. मग आमचा एक थॉट असा आला डोक्यात माझ्या नितीनचा. मग अचानक एक चमक आमच्या डोक्यात आली की संदीप नट म्हणून चांगला असू शकतो कारण की त्यांना कविता वाचताना मी ऐकलेलं आहे. आणि आज संदीपला मी सँडी म्हणेपर्यंत आमची मैत्री झाली. नंतर सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णी आमची त्यांच्यावर मैत्री झाली, छानशी मीटिंग झाली. आणि बोलता बोलता मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही यातला बाप केलात तर, मेन रोल केलात तर. आणि हे नितीनला पण आवडलं होतं सजेशन. कारण की संदीपनी ज्या पद्धतीने तो रोल पोर्ट्रे केला आज बघा तो मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे, शेमारूवरती आहे, प्राईम व्हिडिओवरती आहे आणि अल्टावरती पण आहे. 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे तो. आणि खूप लोकांनी त्याला व्ह्यूज केलेले आहे, बिलियनमध्ये त्याला व्ह्यूज आहेत त्या गाण्याला सुद्धा आणि त्या फिल्मला सुद्धा. मग असं झालं की संदीप खरे आल्यानंतर मग मुलगी कोण? संस्कृती बालगुडे. मग त्या मुलीचा प्रियकर कोण? असतात काळे. मग मुलीची आई कोण? दीप्ती भागवत. मग त्यात एक विम्जिकल कॅरेक्टर आहे कंपाऊंडरचं. मग किशोर कदमनी माझ्याकडे ऑलरेडी काम केलं होतं की किशोर कदम सरांनी. तर किशोर कदम सरांना नितीन चव्हाणांनी पण म्हटलं की नाही ते चांगले करतील बरं का. मग ते आले ऑन बोर्ड. असं करत करत तो सिनेमा बनत गेला. आणि यू वोंट बिलीव्ह संदीपजी त्यात श्रेया पासलकर नावाची छान अभिनेत्री मुलगी आहे जी नटसम्राट नाटकात काम करायची. त्याच्या वडील शिवभाऊ पासलकर त्यांनी एवढी मदत केली, कॉन्ट्रॅक्ट शोज लावले. आणि आमचे निर्माते विशाल धनवडे आणि नितीन चव्हाणांचे मिसेस पल्लवी गायकवाड चव्हाण या सगळ्यांनी मिळून एफर्ट लावल्यानंतर ती फिल्म इतकी छान बनली. मयुरेश जोशींचं खूप छान सिनेमॅटोग्राफी त्यांनी केली होती. आणि शेवटचं सीन असा आहे ना की बाप मुलीच्या पाया पडतो. नॉर्मली उलटं होतं ना की मुलगी बाबाच्या पाया पडते. मग ती विचारते काय करताय बाबा? ते म्हणलं माझं खूप चुकलं ग. मी बाप म्हणून तुझ्यासाठी नालायक ठरलो. ती म्हणते असं कसं म्हणता? तुम्ही जगातले बेस्ट बाबा आहात. हे वाक्य ना संदीपजी खोटं वाटेल तुम्हाला. संदीप गिरे एका थिएटरमध्ये, मी एका थिएटरमध्ये आणि लोक रडून रडतायत. आणि त्यात आश्चर्य म्हणजे बायकापेक्षा जास्त पुरुष रडवत. असं कसं झालं? आणि मग असं लक्षात आलं अभिमानाने सांगावं की हा माझा सिनेमा आहे. असं मी आजही माझ्या नितीन चव्हाण माझ्या मित्राला सांगतो की इथे आपण काय केलं तर आपण अभिमानाने सांगू शकतो हा माझा पिक्चर आहे. तुम्ही कधी लावा शेट तो सिनेमा, अख्खी फॅमिली बसून बघू शकते आणि सांगू शकते की हा पिक्चर बघा बरं. कारण एका बाप आणि मुलीचं बॉन्डिंग काय असतं. आज मला पुतणी आहे, मला त्या पुतणीकडे बघताना मला तो सिनेमा आठवतो. माझ्या भावाचा आणि पुतणीचा फोटो आहे त्या सिनेमामध्ये. कारण मी असं केलं होतं की वडिलांचा आणि मुलीचा फोटो असावा. त्याचं खूप लोकांचे फोटो आम्ही टाकले एंड स्क्रोलमध्ये. आणि ते सगळ्यांना आम्ही भावनिक होताना पाहिलं. आमचे जे प्रोड्युसर आहेत विशाल धनवडे त्यांना सुद्धा मुलगी आहे, ती त्या गाण्यात आहे लहानपणी. आणि ते सगळं इतकं छान जमून आलं. सगळ्या मित्रांची ती फिल्म झाली. आणि त्यातलं एक शेड्यूल मी आपल्या सासवडला पण केलं होतं. तुम्हीच मला खूप मदत केली होती. तर असं ते पिक्चर बनलं आणि आज ते खूप लोक बघतात. आणि ते शंभर मराठी पाहण्याला इतकं वेळ लागलं होतं की मला सारखे पुणे यायचे दर ऑर्डरला. अहो तुमचं ते पिक्चर बघतोय, ते दमले बाबाची कहाणी बघतोय, याचा आनंद फार वेगळा असतो. तर तो सिनेमा आजही माझ्यासाठी खूप हृदयाच्या जवळ आहे माझ्या. तुम्हाला सांगू का की आयुष्यावर बोलू काही जो कार्यक्रम संदीप खरे सलील कुलकर्णी चालू होता. मी अभिनव कॉलेजला होतो पाषाणमध्ये. तेव्हा त्यांचा कार्यक्रम आम्ही आमच्या स्नेहसंमेलनात ठेवला होता. खूप छान वाटलं होतं आणि ते गाणं हिट झालं. एवढ्याने सांगतो आमचा मित्र मकरंद माने त्याने त्यामध्ये आपले पिक्चर केलं. त्याचंही गाणं जे गाणं आता हिट झालं लय अवघड आहे गाड्या, लय अवघड आहे. त्याचंही गाणं शूटिंग सगळीकडे केलं बाहेर, पण एक गाणं सासवडला केलं. शेवटी त्यांनी असं फोन केला मला मदत पाहिजे. म्हणजे मला इतका अभिमानाने तुम्हाला सगळ्यांना सांगा वाटतं की दोन्ही गाणी आपल्याकडे झाली, चांगली वाटली. आणि खरं तर लेखक दिग्दर्शकाचं एक विजन आहे मित्रांनो, हा सिनेमा आणणं आणि करणं. हॅट्स ऑफ तुम्हाला. आणि
छान आहे. म्हणजे तो कसं होतं, काम किती करतोय आपण, किती सिनेमांची क्वांटिटी वाढवतोय, त्यापेक्षा तुम्ही कुठल्या दर्जाचं काम खरंय खरंय करताय खरंय. ह्याला महत्व आहे. त्याचे शाळांमध्ये कॉन्ट्रॅक्ट सुरू झाले सर. हो, बरोबर. विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थी बघून गेले त्या. बरं आता नटी झाला, दमल्या बाबा झाला, तर ईमेल फिमेल हा एक वेगळाच विषय तुम्ही नंतर खूप वेगळा आणला. विषय. म्हणजे ईमेल फिमेल याच्यावर तुम्ही लेखक दिग्दर्शक होता आणि त्यात विक्रम गोखले होते. विक्रम गोखले यांचं मोठं काम करेक्ट होतं करेक्ट करेक्ट. आणि नदीम श्रवण यांचं संगीत होतं. बरोबर. अशा मोठ्या टीम सोबत काम करताना क्रिएटिव्ह प्रोसेस नाही का, म्हणजे आता जी जी जी. तुमचा आलेख असा वाढत चाललाय, करेक्ट काम करेक्ट चाललंय, करेक्ट करेक्ट. वेगळे विषय आले. मग हे Correct. हे कसं काय ह्यातून कुठल्या ताकदीने उभं राहावं लागतं या कामात? ऍक्च्युली याचं पण अगेन कामातनं कामा जे आपण जे म्हणतो ना, की हां. पहिल्या कामाची पावती कामाने दुसरं काम काम मिळत मिळतं. जातं. करेक्ट करेक्ट. मी भोरला हं. माझा जो एडिटर मित्र आहे केतन माडीवाले, तो आमच्या दमले बाबाची कहाणी सिनेमाचा एडिटर. बरं. पण त्याने स्वतः एक फिल्म प्रोड्यूस केली होती वाघेरा नावाची, आणि त्याचं शूटिंग झालं होतं भोरमध्ये, ओके. आणि एडिटिंग पण आमचं सायमल्टेनियसली तो करत होता. हं, हं, हं. तर तो दिवसा शूटिंग करायचा आणि मी रात्री एडिटिंग करायला जायचो भोरमध्ये. बरं. मी आणि माझी मिसेस भक्ती हं, हं. आम्ही भोरला पोहोचलो आणि एडिटिंग करता करता आम्ही जरा ब्रेक जेव्हा घ्यायचो ना, तेव्हा त्याच्या स्क्रीनवरती एक विंडो पॉपिन व्हायची अच्छा. आणि तो दाबायचा, ती परत पॉपिन व्हायची, तो परत दाबायचा. माझी मिसेस वॉशरूमला गेल्यानंतर मी पटकन म्हणलं, काय लपतो तू, काय लपत? म्हणलं. तो हसला. हां. म्हणलं शेवटी आता तुम्ही नका बघायला. म्हणलं का, काय झालं? ते मला ओपन केलं. तिकडे काहीतरी ना विचित्र ऑड मेसेज आला होता. तो जो हनी ट्रॅपवाला असतो ना, हो, हो. त्या टाईपचा. हाय, आय एम फला फला, यू वॉन्ट टू मीट मी वगैरे वगैरे. बरोबर, बरोबर. म्हणलं यार हे असं येतं? हं, हं. म्हणलं हो, आता तुम्ही आहे कुठल्या जागामध्ये म्हणला, की डायरेक्ट इन्व्हिटेशन असतात म्हणला, पैसे द्यायचे, व्यवहार करायचा वगैरे वगैरे. हं. वन नाईट स्टँडवाली गोष्ट असते. आयला म्हणलं हे भारी आहे गाड्या म्हणलं एकदम. आणि मी शांत व्हायला म्हणलं बंद करा आता. माझी मिसेस आली, आम्ही पुढचं काम संपवलं. भोर ते पुणे हं. मी ड्राईव्ह करत असताना माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू झाला. ती विंडो पॉपिन होते, विंडो पॉपिन होते. म्हणलं ह्याला जर एखादा मध्यमवर्गीय भाबडा माणूस जर फसला हं, हं. तर त्याची स्टोरी काय असू शकते. नाही घडतात ना अशा गोष्टी बऱ्याच. आणि ते कथा बेज मला तिथनं मिळालं आणि ती मी कथा लिहून पूर्ण केली. त्यावेळेस मी गोरेगावला राहायचो, फिल्म सिटीच्या जवळ. आणि मी अंघोळ करता करता बायकोला म्हणलं, एक नाव लिही पटकन. दरवाजा उघडलं, बायको क्रिएटिव्ह प्लेस आहे ती, अंघोळ करताना बाथरूम. मी अंघोळ करता करता पाणी टाकतो, बायकोला म्हणतो नाव लिही जरा. ती म्हणली कसलं नाव लिही? तू फक्त एवढं लिही, ईमेल फिमेल. ते मेलच्या माध्यमातून आलेलं असतं ना, तर ईमेल मधली फिमेल बरोबर. अशा अर्थाने ते नाव लिही म्हणलं. म्हणलं कसलं नाव आहे? तुला गोष्ट सांगतो म्हणलं बस. मी सर तुम्हाला खोटं वाटेल, अंग पुसून जसा बाहेर आलो आणि मी पत्नीला एक टाकी गोष्ट सांगितली की शंतनू कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती अमुक अमुक होतं, तमुक तमुक होतं. आणि गंमत अशी होते की तो त्या स्त्रीला भेटायला जातो आणि तिचा ऑलरेडी मर्डर झालाय. अरे बापरे. हा प्लेस पॉईंट आहे म्हणलं आपला इंटरव्हलचा. हां, हां, हां. आणि मग त्याच्यानंतर तो कोर्टरूम सगळी खटला बिटला अमुक डमुक, आणि तिचा भलत्यानेच कुणीतरी फोन केला असतो. बरं. आणि तो एक ऑफिसर असतो की जिला त्या व्यक्तीने फसवलेला असतं, म्हणून तिने बदला घेण्यासाठी खून केला असतो. हं. ही गोष्ट झाली. आता ही गोष्ट 1-2 वर्ष पडून राहिली, कारण की लगेच काय कोणी निर्माता तयार होत नाही. आमचे बरोबर. कॅमेरा मित्र अगेन मयुरज जोशी, त्यांचे एक स्नेही मित्र शैलेश कोते आणि मनीष पटेल, ह्या दोघांनाच खूप दिवस सिनेमा करायचा होता. मी आधी दर्शन त्यांना दिलं होतं, परंतु त्यांना गोष्ट पटत नव्हती. आणि ही गोष्ट ताजी माझी तयार झाली होती आणि मला चांगलं वाटतं. मी संभाजी सिरियल संपवली होती आणि आता मी नवीन काहीतरी काम सुरू करणार होतो. आणि जानेवारीमध्ये मला 18 साली जानेवारी 18 मध्ये मला त्यांनी फोन केला की योगेश या जरा मीटिंग करायची. म्हटलं काय झालं? मी या तर खरं. आणि मग मी बसलो. पुण्यामध्येच त्यांचं सडन कारचं शोरूम आहे. हं, हं. ते म्हणलं आपल्याला पिक्चर करायचं आहे. म्हटलं मागं पण तुम्ही असं म्हणलं होतं. नाही खरंच करायचं आहे. म्हणलं कसं काय? तर मयुरेशने मला गोष्ट सांगितली ईमेल फिमेल नावाची. म्हटलं मयुरेश काय गोष्ट सांगितली? तर मयुरेशने त्यांच्या पद्धतीने गोष्ट सांगितली होती. बरोबर. मी इन डिटेल एलॅबोरेट केली. मनीष पटेल, शैलेश कोते, महेश कोते, सुरेश कोते, सगळे ती कोते फॅमिली सगळी रॉयल माणसं एकदम. त्यांनी ती गोष्ट ऐकली, डन, अप्रूव्ह. 3ऱ्या महिन्यात संदीपजी प्रोडक्शन एक्झिक्युशन सुरू झालं. बरोबर. आणि यू वोंट बिलीव्ह की अगेन तेव्हा सुद्धा त्यात एक आयटम सॉंग आहे मौसम मस्ताना वगैरे. हा, नदीम श्रवणपैकी श्रवणकुमार राठोड यांनी ते गाणं डिझाईन केलं. बरं, अरे वाह. पहिल्यांदा मराठीत श्रवणकुमार राठोड यांनी गाणं केलं. आणि ममता शर्मा म्हणजे आ आणि त्या अमलापुरे वगैरे साऊथची हो. गाणी आहेत ना, त्या गाण्यांची सिंगर जी आहे ती सिंगर मराठीत त्यांनी आणली. क्या बात आहे. आणि ते गाणं बघाल ना तुम्ही, आज ते युट्यूबला आणि झी5 वरती आहे. झी5 ती पण फिल्म आहे ईमेल फिमेल. सो 150 डान्सर्स नॉर्मल आणि 50 कोरिओग्राफर्स त्या सगळ्या मॉलमध्ये. आणि 2 दिवस गाणं आपण ते शूट केलं, बरं. प्रॉपर सेटअप बिटअप लावून. आणि त्या ग्रँज्युअरने ते पिक्चर शूट झालं. आणि विक्रम गोखले चेहरे ऑन द टॉप, जे आत्ता पण मग तुम्ही प्रश्न विचारलात, की माझ्या डोक्यात कास्टिंग घोळत असताना शंतनू कुलकर्णी, निखिल रत्नबारकी, त्याचा मित्र कांचन बगारे, त्यांचा एक कलिग विजय पाटकर, हा सुनील गोडबोले, हे सगळं कास्टिंग होतं. पण मला तो ऑफिसर जो आहे तो कोणतरी चांगला ऑफिसर, मोठा काहीतरी कॅरेक्टर पाहिजे होतं. मग माझ्या डोक्यात पक्क झालं की विक्रम काका
मला हवेत ह्या रोलसाठी. बरोबर. मी सहज गंमत म्हणून फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती की असा रोल आहे, विक्रम काका चांगले वाटतील, नाना पाटेकर सर चांगले वाटतील, मोहन जोशी चांगले वाटतील, आणि कोण चांगलं वाटेल. सगळ्यांचं एकमुखाने आलो. म्हणजे बाकीचे नट तर मोठे आहेत, मी त्यांचा आदर करतो, पण बऱ्याच जणांचं आहे ना वोट असं आलं ना की विक्रम गोखले. बरोबर. डन. तिकडे लॉक झालं आणि विक्रम काकांना मी 1 नरेशन जेव्हा दिलं, 7व्या मिनिटाला विक्रम काका म्हणले थांब. म्हणलं काय झालं काका, मला वाटलं काय चुकलं विकलं काय. बरोबर, विक्रम गोखलेंना नरेशन द्यायचं ना आज शेवटी. बरोबर आहे. हा. आणि ते म्हणजे थांब. म्हणलं काय झालं, काय चुकलं काय, मला भीती वाटायला लागली की नाही म्हणतात काय. मी तुझं पिक्चर केलं. हा, माझ्या मनात उकळ्या बरोबर. की अरे विक्रम गोखले, यार विक्रम गोखले माझ्याबरोबर काम करणार. ते म्हटले मी फक्त माझ्या मॅनेजरशी बोलतो आणि तारखा मी त्याच्याकडनं घेणार आहे फक्त. म्हणलं सर पैसे तुला काय करायचंय, पैसे मी EPC बोलेन तुझ्या. बरोबर. तुझी मला गोष्ट आवडली आणि सगळ्यात महत्त्वाची तुझी भाषा आवडली. म्हटलं म्हणजे मी तुझी मराठी भाषा ऐकत होतो मित्रा. मी त्या जनरेशनचा आहे जिकडे भाषेला महत्व आहे. मी चंद्रकांत गोखलेंचा मुलगा लक्षात ठेव. बरोबर. त्यांनी सांगितलं की तू जनरेशन ज्या पद्धतीने दिलंस ना म्हणले, तर मला ते पात्र दिसलं. हम्म, हम्म, हम्म. आणि ते पात्र दिसत असताना मला दिसलं की मी ह्याच कुठे बीट बसतोय हम्म. आणि जिकडे मी योग्य वाटतं ना ते मी काम स्वीकारतो. मग तिकडे मी पैसे बघत नाही. आणि म्हणलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरच्या तोंडातून तू सोशल मीडियाचा अतिरेक तुमच्या आयुष्यामध्ये काय गोंधळ निर्माण करू शकतो हे सांगणार आहेस ना. बरोबर आहे. म्हणले येस सर. मग हाच मेसेज नाही का, हो. समाजसेवा प्रत्येक वेळी वेगळ्या स्टान्स घेऊन करायची नसते मित्रा. ते बरोबर. म्हणलं आपलं काम काय एंटरटेन करणं ना, पण त्या कर्मणिकेतनं प्रबोधन करतोस का तू, हे मला तुझं आवडलं म्हणून मी ते पिक्चर करणार आहे. संदीपजी त्यावेळेस हळूहळू विक्रम सरांना थोडासा श्वासाचा त्रास व्हायचा, पण मी त्या माणसाला पाहिलंय कॅमेरासमोर एनर्जी ऍक्शन म्हटलं ना की विक्रम काका वेगळे असायचे. हो. 5 मिनिटाचा मोनोलॉग आहे सर, तुम्ही बघा ती पिक्चर. 5 मिनिटाचा मोनोलॉग आहे, तुकडा देतो अर्थात, पण ते इतकं एंटरटेन केलं त्या माणसाने, इतकं कन्व्हिक्शननी मांडलं. आणि मला तो अनुभव काय शिकून गेला, तर विक्रम काकांनी 3 ड्राफ्ट मला करायला सांगितले वेगवेगळे प्रत्येक वेळी. आणि 4थ्या वेळी जेव्हा त्यांना चांगलं वाटलं ना की येस आता हे शूट करण्यासारखं झालेलं आहे, योगेश डन आपण करूयात बरं का. स्क्रिप्टवरती काम करणं, स्वतः ते उत्तम डिरेक्टर पण आहेत, त्यांनी मला ते शिकवलं. श्रवण कुमार राठोड त्यांनी मला गाणं ऐकवलं जेव्हा, तेव्हा त्यांना असं म्हणालो कि सर जी उसमें जरा कुछ गोवन ट्यून्स वगैरह कुछ करते हैं ना उसमें. बोले योगेश जी तो वो तो मैं पूरा डाल सकता हूँ लेकिन गाना अपना नहीं रहेगा फिर. वो बोलेंगे यार गोवन ट्यून कुछ तो भी चुरा है ये वो अमूल. बॉस्को सिदर सारख्या कोरिओग्राफर मीटिंग केली होती, पण त्यांच्या काहीतरी तारखाने हिंदी शेड्यूल लागल्यामुळे आपल्याला ते पुढे ढकलता नाही आलं आणि आपण मग राजेश बिडवीन बरोबर ते गाणं केलं. तर तो प्रोसेस एवढा मोठा होता ना. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल संदीपजी, त्या सिनेमाचं त्या पर्टिक्युलर सिनेमाचा विशेष असा आहे, ते पिक्चर 3 वेळा रिलीज झालं. बरं. 3ऱ्या वेळेस ते ॲक्च्युअली रिलीज झालं. 2 पॅन्डेमिकमध्ये मित्रांनो ते पिक्चर अडकलं होतं 21 आणि 22 साली. पण शैलेश कोती आणि मनीष पटेल सारखे निर्माते सगळ्यांना मिळत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. का तर तसुबरही डगमेलं ना, तसुबरही 21 साली थांबलं. त्यावेळेस ऑलमोस्ट आम्ही जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केले होते पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी. मुंबईच्या प्रत्येक हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल तिन्ही रोड, तिन्ही ट्रॅक्सवरती प्रत्येक स्टेशनला मोठमोठे होर्डिंग. पुन्हा बॉम्बे हायवेला 83 जणांचा सिनेमा आणि सिंगल रिटर्न्स पिक्चर येणार होते, त्याच्याबरोबर इमेल फिमेलचं होर्डिंग लागलं होतं. मला खूप वाटलं होतं, डोळ्यात पाणी आलं होतं, कारण की मुंबईत लॉकडाऊन लागलं, आमची प्रेस कॉन्फरन्स होती आणि मी पुण्यात परत येत होतो. का तर आता सगळंच थांबलं होतं ना, ठप्प, सगळं ठप्प. आणि पुन्हा माझं घर असल्यामुळे मी तिकडे थांबणार होतो आणि मी येताना हायवेला ते बघत होतो. तर ते पिक्चर 3 वेळा रिलीज झालं संदीपजी आणि 3ऱ्या वेळेस नंतर ते पिक्चर रिलीज झालं. तर असा तो मोठा अनुभव होता माझ्यासाठी 2 वर्षाचा इमेल फिमेलचा. बरोबर. नाही, खूप म्हणजे वेगळे विषय आहे एकदम. पण त्यानंतर तुम्ही मन येड्यागत झालं मध्ये सुमेध मुद्रलकर नाही का? मुदगलकर, हां. हा, आणि स्वरंदीप बेर्डे सारख्या नवीन पिढीच्या कलाकारांबरोबर काम केलं. की तो आता तो विषय कसा काय हे केला, म्हणजे आता तुम्ही वेगवेगळे विषय Correct. घेत आलात आता. हां, जॉनर. जॉनर एक वेगळे जॉनर आला तो. सी माझं नेहमी असं मत असतं ना, की कुठल्याही कलावंतानी पॅटर्नमध्ये अडकून पुढे नये. बरोबर आहे. टिपिकल क्लिशे वार करू नये. तर मला लव्ह स्टोरी पाहिलीने करायला मिळत होती आणि ती लव्ह स्टोरी फार इंटरेस्टिंग होती. आमचे संदीप जोशी नावाचे निर्माते मित्र औरंगाबादचे, संभाजीनगरचे आमचे निर्माते मित्र आणि त्यांच्याबरोबर कुणाल कुंदकर्ते हे त्यांचे सहकारी पार्टनर. हे दोघेही इतके सिन्सिअर आणि तरुण निर्माते होते. ते माझ्याकडे गोष्ट घेऊन आले. माझे खूप जुने मोठे बंधूच म्हणायला हवेत, ते सत्यावन गावडे सर आणि आमच्या सहकारी भगिनी पूनम घोरपडे, ह्या दोघांनी माझ्याकडे ते पिक्चर घेऊन आले. कारण मी तुम्हाला म्हणतो ना की जसं कामातनं काम मिळतं, लोकांचा विश्वास वाढत जातो. तर मी खोटं सांगत नाही संदीपजी, मी 2018 सालीच हे केले सगळे सिनेमे. एका वर्षी मी 3 सिनेमे केले होते. एक सिनेमाचं पॅकअप केलं की मी दुसऱ्या सिनेमाचं करायचो, दुसऱ्या सिनेमाचं केलं की तिसऱ्या सिनेमाकडे जायचो. तर चिवड स्वामींच्या कृपेने ते वैभव मी पाहिलेलं आहे.
तर त्यातला त्या 3 पिक्चरपैकी हा दुसरा सिनेमा होता आणि तो मला कोल्हापुरात शूट करायचा होता, कारण गोष्ट कोल्हापुरातली होती. आणि मला आवडलं काय त्या गोष्टीमध्ये, की खऱ्या अर्थाने जे लव्ह स्टोरीचं वय असतं ना, हम्म, हम्म, हम्म. त्या वयातली ती गोष्ट होती. बरोबर. आणि सुमित मुदगलकर याचा मी मांजा नावाचा सिनेमा पाहिला होता. हा. आणि मांजामधलं सुमितचं मला काम इतकं आवडलं होतं आणि आज नो डाऊट तो हिंदी इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्री, वेब सिरीज ह्याच्यामध्ये खूप गाजतोय. तर सुमित बरोबर काम करायला मला एक्साइटमेंट होतीच आणि त्याचं कास्टिंग अपसूक झालं, कारण की ते कास्टिंग मॅच होत होतं. आता प्रश्न होता हिरोईनचा. आता गंमत अशी होती, की मी प्रियाताईंना पूर्वीपासून ओळखतो, कारण नटी सिनेमात ते माझ्याबरोबर काम करत, म्हणजे आम्ही एकत्र काम केलं. काही राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम करत होतो. आणि स्वानंदी ही तिने रिस्पेक्ट नावाची फिल्म जस्ट केली होती. आणि बोलता बोलता आमचा विषय निघत असताना मी असं म्हणतो, मी असं लव्ह स्टोरी करतो, हे करतो, ते करतो. ते म्हणल्या, अरे स्वानंदीनी पण आत्ता एक पिक्चर केला बरं का. म्हणलं माझी मुलगी म्हणजे अभिनयाची धाकटी बहीण, अभिनय बेर्डेची. अभिनय पण आत्ता माझ्यावर काम केलं. तर त्या मुलीने पाहिलं संदीपजी, आणि मला जाणवलं की अरे अशा कोवळेपणाची ती मुलगी हवी बरं का, जी त्यात दिसते. छान दिसली, फार सुंदर दिसली होती. आणि हाईट म्हणजे रिस्पेक्टमध्ये तिची पार्श्वभूमी तयार झाली होती, की सिनेमाचा कॅमेरा तिने फेस केला होता. आणि मला फायदा असा झाला की त्या मुलीचं कास्टिंग केलं आपण. सुमेध आणि स्वानंदी बेर्डेची जोडी जमून आली. स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे असं म्हटल्यानंतर मला एक वेगळं अपेक्षा अशी होती ना, की यार ही काय करू शकेल, आणि ती अपेक्षा तिने पूर्ण केली. बरोबर. कारण की ते पिक्चर एवढं छान जमून आलं. आणि दोघांचं काम जर बघाल ना तुम्ही, तर फार कमाल झालं ते काम. आता ती काही दिवसातच OTT वरती आणि सॅटेलाईटवरती येईल टचवूड. तर तुम्हाला ते फार बघायला आवडलं. आणि अशी ती लव्ह स्टोरी जी आहे ना, की त्या वयातल्या ॲक्च्युअल मुलांच्या, त्या टीनेजर्सच्या लव्ह स्टोरीमध्ये काय गंमत असते ते सांगणं, ती छानशी लव्ह स्टोरी आहे. बरोबर. त्यानंतर मला वाटतं राजकीय आणि सामाजिक विषयावरती तुम्ही नंतर 2 सिनेमे दिले. जी म्हणजे मला वाटतं युवा नेता आणि विसर्जन. जी जी मग हे विषय करताना म्हणजे वास्तव, म्हणजे दिग्दर्शक काय होतो, वास्तव पण असतं, सत्य घटना असतात, खरंच Correct. मनोरंजन पण आहे. आणि त्याचं नक्की सांगड कशी घातली तुम्ही त्याची? सी मला नेहमी असं वाटतं ना, की प्रबोधन सिनेमाचं काम आहे का, तर काही गोष्टी नक्कीच आहे. पण एक नक्की आहे, की जसं कोणी तमाशा बघून बिघडत नाही, तसं कीर्तन पाहून कोणी सुधारतही नाही, असं बऱ्याचदा वाटतं. पण माझं वैयक्तिक मत वेगळं आहे, की कीर्तन हे सुधारवतं तुम्हाला. बरोबर. हे 1000% सुधारवतं, कारण की ती माध्यमाची गरज असते. तसं सिनेमाच्या माध्यमातून जर काही सामाजिक मुद्दे मांडता आले, कारण की डे वनपासून, मग कापूस कोंड्याची गोष्ट, दमले बाबाची कहाणी, माझा ईमेल फिमेल, इव्हन नटीसुद्धा, की तुम्ही कुठल्या क्षेत्राकडे कसं पाहता, तर तरुण मुलींनी येताना काय तयारीने यावं हे सांगणारा तो सिनेमा होता. आणि मग त्याचं पुढचं व्हर्जन काय असू शकतं, तर युवा नेतामध्ये कॉलेजमधल्या मुलांनी राजकारण कसं पाहावं निकोप दृष्टीने आणि अतिशय सेन्सिबली. कारण की राजकारणात मॅक्सिमम आजचा युवा वापरला जातोय, बरोबर. तसं न होऊ देण्यासाठी काय करता येऊ शकतं, त्याची गोष्ट मांडणारा युवा नेता होता. आणि त्याचे निर्माते पुण्यातले होते, आपली सगळी पुण्यातलीच टीम काम करत होती. आणि दुसरा सिनेमा जसं तुम्ही म्हणालात तसं, की विसर्जन, अगेन्स्ट संदीप जोशी यांच्यावर माझा दुसरा सिनेमा होता. बरं. माझं नशीब असं आहे, की मोस्टली माझ्या प्रोड्युसरनी मला रिपीट केलेलं आहे. हो, हो. बऱ्याचदा असं होतं, की फर्स्ट टाइमवर येतात आणि जातात, तसं नाही झालं. तर संदीप जोशींना माझ्यावरती विश्वास होता. आणि ते पिक्चर आम्ही लास्ट पेंडेमिकमध्ये केलं होतं, विसर्जन नावाचं, वारणामधल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये. आणि त्याची ट्रीटमेंट मी फार रॉ ठेवली होती संदीपची. आणि अनंत जोग, कमलेश सावंतनी ईमेल फिल्ममध्ये पण माझ्यावर काम केलं होतं. आणि दृश्यम 2 हा चालू होता आणि ते फार काम गाजत होतं. ती माणसं खूप जेन्युइन आहेत, माझ्या प्रेमातली माणसं आहे. आनंद जोग तर फार कौतुक करतात माझं, कारण मी त्यांना ॲज अ इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून फार आवडतो. अशा माणसांना घेऊन तो सब्जेक्ट बनवणं विसर्जन नावाचा, त्यात गोष्ट काय होती अगेन, की 10वीमध्ये मेरिट मध्ये आलेला मुलगा जेव्हा तो शहरामध्ये येतो आणि तो वाट जेव्हा चुकतो, तर तो राजकारण्यांच्या, गुंडांच्या, भाईगिरीच्या लोकांचा खेळणं कसं बनतो आणि शोकांतिका काय होते. तर अगेन दोन्हीही सिनेमे हे युथला, यंगस्टर्सना गाईड करणारे होते, की तुम्ही वापरले जाऊ नका, तुम्ही तुमचा सेन्स ठेवा. आणि राजकारणात येण्यासाठी तुमचं आयुष्य, तुमचं घर, तुमचे नातेसंबंध, तुमचं कुटुंब देशावर लावू नका. हा मेसेज देणारा सिनेमा होता. असे वेगळे सिनेमा मग ट्राय करत राहिलो. बरोबर आहे. आणि हे सगळं करता मग तुमचं वेगळं अंग मी पाहिलंय. म्हणजे कसं होतं, की तुम्ही लहान मुलांचे किंवा एज्युकेशनल सिनेमे, जी म्हणजे आपण मला वाटते आपले जे निर्माते आहेत संपत मेवाणे, जी जी संपत मेवाडे सर, तर त्यांच्यासोबत आपण एक फिल्म केली मला वाटते, कर्वे आपले करेक्ट, अथर्व कर्वे. हा आता नव्या दमाचा खूप चांगला टॅलेंटेड. तर ती याची फिल्म होती, म्हणजे मला वाटते हे Education, अवकाशयान, हो. की त्यात कसं असेल, तर ती तारे फिल्म आसमां के तारे आसमान के. हा, त्यानंतर आता माझ्या काळात आपण याच्यावरती ग्लोबल वॉर्मिंग विषयी फिल्म, वसुंधरा नावाची film. वसुंधरा, मकरंद दादा नासपुरे पण त्याच्यामध्ये होते. मग हे करताना म्हणजे कमर्शियल सिनेमे
ग्लॅमर ते वेगळे पण Correct. मुलांनाही काहीतरी द्यावं जी. शाळेने ते दाखवावं. जी जी मग ह्यात पण तुमचा तो रस दिसतो त्याच्यामध्ये कामात. हे कसं बॅलन्सिंग करता तुम्ही? ऍक्च्युली सामाजिक भान ही जी गोष्ट आहे ना, ती मला स्वरूपवर्धिनी नावाच्या मंगळवारपेठेतल्या किशाभाऊ पटवर्धन यांनी बरं. स्थापन केलेल्या संस्थेतून मिळाली. बरं. ते काम करतात आपल्या नागर वस्तीमधल्या गरीब मुलांसाठी, की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे चांगलं काम करण्याची किंवा चांगलं शिक्षण घेण्याची आणि पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची, पण आर्थिक अवस्था त्यांची फार चांगली नाही. अशा टॅलेंटेड मुलांना ते निवडून त्या स्वरूपवर्धिनीच्या माध्यमातून शाळांमध्ये 1 तास खेळ आणि 1.5 तास अभ्यास असं ते सेवाभावी संस्था काम करते. पण त्यातनं मला काय कळलं, की जर हे माध्यम आहे मुलांसाठी काम करण्याचं, तर एक माध्यम माझ्याकडे पण आहे बरोबर. आणि ते आहे फिल्म मेकिंगचं. हो. तर मी काय करू शकतो, तर एज्युकेशनल फिल्म्स मुलांसाठी, जसं मी मगाशी पेसचं उदाहरण दिलं, वळण नावाची आपण व्यसनमुक्तीसाठी फिल्म केली, तसं मी स्पेसवरती काम करणं काहीतरी सांगणारी फिल्म करावी. तर त्या काळामध्ये आमच्याकडे तुम्हाला सांगायला आनंद होईल, वसंत गोवारीकर आणि अब्दुल APJ कलाम म्हणजे आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर सुद्धा काम करण्याचा मला संधी मिळाली. पण माझे असिस्टंट होतो. वा, वा, वा. तर त्याच्या पुढे वसुंधरा आणि तारे आसमाके आणि आता जसं आपण मकरंद सरांचं नाव घेतलं, बरोबर. तर हे करण्यासाठी संपत मेमणे सरांचा मी आभारीच आहे. कारण की फार जुने निर्माते आणि आपले आता चांगले हो. मोठ्या भावासारखेच आहेत ते. तर त्यांनी फार मदत केली. पण त्यातला हेतू तो मात्र होता, की मुलांसाठी काहीतरी चांगलं बनवणं आणि ते आता शाळेमध्ये दाखवलं जातं. सगळी तरुण पिढी जी आहे, यंगेज मुलं आहेत ती सगळं पाहतात आपलं काम आणि ते होणं गरजेचं आहे. तर ती संधी त्या माध्यमातून मिळाली आपल्याला. बरं, आता हे सगळे सिनेमे झाले, सगळं चालू आहे. पण आता तुम्हाला आता काय वाटतं, की आता मालिका झाल्या, नाटकांमध्ये काम केलं, वेब सीरीजचं बी काही काम चालू, तुमच्या जाहिराती बऱ्याचशा बरोबर. केलेल्या आहेत तुम्ही, सामाजिक विषयावर काम केलं. पण आता नवीन कुठल्या विषयावर काम करावं असं वाटतंय तुम्हाला, की असं वाटतंय की यार मी ह्याच्यावर काम केलं पाहिजे? करेक्ट. माझं तर म्हणू शकतो ना, की माझे ॲम्बिशन्स काय आहेत त्याच्या बाबतीतले. तर मी खूप दिवस काम करतोय ज्ञानेश्वर माऊलींवरती. बरं. पण फक्त संत ज्ञानेश्वर असा विषय नसून सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे, की ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत जो जर्नी आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना ज्या सगळ्या आहेत, ते आपण पाहतोच आहोत. बरोबर. जसं आपण पण उंगडीला कशी फिल्म केली, प्रभातची संत ज्ञानेश्वर चित्रपट आहे. आता आमच्या दिग्पाल सरांनी पण ती फिल्म केली, मुक्ताई नावाची. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय वाटते संदीप सर, की पसायदान. पसायदान ही गोष्ट मी काय दान मागतोय परमेश्वराकडे, तर जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली, त्यांचं जे वय होतं त्या वयात खरं आयुष्य लोकांचं सुरू होतं, करिअर सुरू होतं असं म्हणतात. बरोबर. तिथे त्यांनी संजीवन समाधी घ्यावी. तो संजीवन सोहळा कुणी बघावा, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या संत संप्रदायाने बघावा, वारकरी संप्रदायाने बघावा. साक्षात विठू माऊलींनी त्यांची समाधी लावावी आणि त्या वयात माऊलींनी समाधी घ्यावी. तर हे जे ट्रान्झिशन आहे एका संताचं, अशा मुलाचं, की ज्यांना आधी नाकारलं गेलं माणूस, पण त्यांनी सगळ्या अवघ्या समाजाला गीता सोपी करून सांगावी. भावार्थ दीपिका या ग्रंथाच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून, चांगले 65च्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून त्यांनी हे सांगावं. तर हे लाईफटाईम काम आहे आणि ती आपली जबाबदारी आहे, की ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण की आता एवढं आपल्या हातामध्ये बंबार्डिंग होतंय, वेगवेगळे OTT चॅनल आहे, सोशल मीडिया आहे, मुलं माणूस वर काढत नाही त्यातनं. ते अडकलेत सगळे. आपण कधी सांगणार संत ज्ञानेश्वरांबद्दल, आपण कधी सांगणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जी फिलॉसॉफी कळलेली होती जीवनाबद्दलची वैश्विक पातळीवरती, वसुदैव कुटुंबकम ही फिलॉसॉफी त्या एका पसायदानामध्ये येते. तर त्यांचं कवित्व जे आहे, त्यांचं संतत्व जे आहे, ते त्या लिटरेचरमध्ये आहे, वाङ्मयामध्ये आहे, साहित्यामध्ये आहे. आणि ते संत साहित्य काय पातळीवरचं होतं हे सांगणारी, करमणूक प्रधान पण प्रबोधन करणारी फिल्म, हा माझा खूप मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. माहित नाही परमेश्वराच्या कृपेने कोणते निर्माते, कोणती टीम. तुम्ही बरोबर आहातच माझ्या, संधी झाला, लक्षात ठेवा. हे वचन आहे तुमचं मला, तुम्ही माझ्या त्या प्रोजेक्टला असणारच आहात. सोपान काकांवरती काम करायचंय. सोपान काका हे व्यक्तित्व, हे संतत्व जे आहे, ते अजून थोडंसं तेवढं प्रकाशात आलेलं नाही. ते प्रकाशमान करण्याची सुद्धा माझी जिद्द आहे. आहे ना, म्हणजे मलाही नेहमी तळमळ आहे की सोपानदेवची समाधी सासवडला आहे. खरंय. थोडा मोठा इतिहास आहे इतके वर्ष आणि तुम्ही सासवडला भरपूर काम केलं. मी तर स्वतः तिथे राहतोय. पण असं वाटतं की यार सोपानदेवला एखादी फिल्म का होत नाही, का एखादी मालिका होत नाही, त्यांचं काम का पोहोचत नाहीये. तर मला वाटतंय परमेश्वर चरणी आपण दोघे प्रार्थना करू, तोही प्रोजेक्टला आपण सुरुवात करूयात, किंवा होईल तो आज ना उद्या. सोपान काकांच्या आशीर्वादाने ते होईल. नक्की. त्यांचे जे कोण भक्तगण आहेत,
अनुयायी आहेत, ते सगळे आपल्याला मदत करतील हा विश्वास आहे मला. नक्की नक्की. आणि त्याच्या बरोबरीने असं आहे ना, की जसे हे संत संप्रदायाबद्दलचे विषय आहेत, तसे सामाजिक भान ठेवणारे पण विषय केले गेले पाहिजेत. बरोबर आहे. त्यात आत्ताच मी नुकतंच सेवेकरी ताई आहेत आमच्या पुण्यामध्ये. आत्ता रेड लाईट एरिया आपण जे म्हणतो, बरोबर. त्या एरियामध्ये काम करतात. सैल नावाची त्यांची संस्था आहे. तर वेश्यावस्तीमध्ये वेश्यांसाठी काम करण्यासाठी ती संस्था काम करते. तर त्या विषयावरती मला काम करता येईल का? किंवा चित्रपट बनवता येईल का? चित्रपटाचा विषय काय असावा? तर वेश्यांकडे वेश्या न बघता माणूस म्हणून बघणं. त्यांचा माणूस पण तुम्ही नाकारू शकत नाही. आणि त्यांना मुख्य प्रवाहात जीवनाच्या आणण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल का? त्यांच्याकडे माणूस म्हणून बघता येईल का? भगिनी म्हणून बघता येईल का? माता म्हणून बघता येईल का? या विषयावरती मी आत्ता काम करत आहे. आत्ता जस्ट आपलं पॉडकास्ट चालू व्हायच्या आधी मी त्यांच्याशी बोललो मेसेजच्या माध्यमातून. ते हिमाचलला काम करतात त्यासाठी. 14 एप्रिल नंतर त्यांच्यावर पण मीटिंग आहे. ते पण आपण करू एकत्र काम करत. आणि आणखीन एक विषय आहे की सियाचेन इथे एक ऑक्सिजन प्लांट सुमेधा चिथडे नावाच्या आपल्या पुण्यातल्याच सैनिकांसाठी काम करणाऱ्या सिर्फ नावाची त्यांची संस्था आहे SIRF. त्या संस्थेसाठी ते काम करतात. त्यांचं काम खूप मोठं काम आहे की ते कोरोनामध्ये पण ते काम उभं राहिलं. ऑक्सिजन प्लांट उभा केला त्यांनी स्वतःच्या सगळ्या गोष्टींची पदरमोड करून. तर त्या सुमेधाताईंना सुद्धा मी भेटणार आहे, बोलणार आहे त्यांच्याबरोबर की काय करू शकते एक स्त्री समाजासाठी आणि विशेषतः फौजी लोकांसाठी. तर तिने दारोदारी फिरून जशी भिक्षा मागतात ना तशी भिक्षा मागून सुद्धा हा त्यांचा मोठा पॉडकास्ट मी पाहिला होता. जसं आता आपण पॉडकास्ट करतो, फार महत्त्वाचं काम करता संदीप तुम्ही पॉडकास्ट करतायत. तर तशा पॉडकास्टमधून मला ती प्रेरणा मिळाली. त्यांच्याशी माझं बोलणं पण झालेलं आहे. पण आता अगेन त्याही त्या कामात व्यस्त असतात. तर असे काही प्रोजेक्ट्स आहेत. इव्हन मी मध्यंतरी आमचे प्रभातचे विवेक दामले आहेत. तर मला असं वाटतं की विष्णुपंत दामले यांच्यावरती बायोग्राफी व्हावी. माझी परमेश्वराकडे दामले फॅमिलीकडे प्रार्थना आहे की मला खरंच परवानगी द्या. दादासाहेब फाळकेंवर चित्रपट झाला, शांतारामवरती एखादा चित्रपट व्हायला येतोय. किंवा प्रभात फिल्म कंपनी विष्णुपंत दामले, एस फत्तेलाल या आर्ट डिरेक्टर किंवा त्यांनी टीमनी खूप मोठे सेटअप किंवा ते विश्व निर्माण केलं. त्यांचं खरं तर सिनेमा अजूनही माझ्या मनातनं तो विषय गेलेला नाही विष्णुपंत दामलेंचा. आणि मला असं वाटतं की कदाचित ते माझ्याकडनंच परमेश्वराने करून घ्यावं. आणि असे काही मी प्रोजेक्ट्स बघतोय. आणि मालिका विश्व तर आहेच माझ्यासाठी महत्वाचं, कारण की तिथेही मी अनेक संत संप्रदायातल्या संतांवरती काम करतो. म्हणजे भक्त सासू सुनांची भांडण खुरघोड्या न बघता काहीतरी वेगळं काहीतरी. त्यातही नाट्य आहेच ना संदीपजी, त्यातही नाट्य आहे. गृहस्थाश्रम आहे की असे अनेक संत की जे गृहस्थाश्रमामधून परमार्थकडे वळाले. तर ती गोष्ट काय असू शकते, अशा वेगळ्या विषयांवरती माझं काम चालू आहे. नक्की सर, तुम्ही खूप म्हणजे वेगळ्या विषयातून काम करताय आणि स्वतः म्हणजे अनुभवताय ती गोष्ट. आणि आम्ही सगळेच तुमचे सिनेमे OTT किंवा याच्यावरती पाहूयात, लोकही पाहतील. आणि तुम्हाला पुढच्या कारकिर्दीत शुभेच्छा. तुम्ही या कलाप्रवृत्ती कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. संदीपजी, आपल्या दोघांचे 25 वर्षापेक्षा जास्त वर्षाचे ऋणानुबंध आहेत. आणि तुम्ही आणि मी सहाय्यक असल्यापासून काम केलं एकत्र, आणि खूप कोवळ्या वयापासून आपण एकत्र काम केलं. तर तुमचा हा जो प्रवास आहे पॉडकास्टचा आणि एकमेकांशी इंटरॅक्शन करण्याचा, एकमेकांचे अनुभव शेअर करण्याचा, तो येत्या पिढीसाठी एक फार मोठं काम तुम्ही करतायत की तो प्रवास जो आहे सगळा तो बघण्यासाठी लोकांना खूप आवडेल आणि उत्तरोत्तर ती प्रगती होत राहील. कला भ्रमंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कमेंट करावं, ही विनंती का करतो आहे. तर यातनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तरुण पिढीला सुद्धा आणि आता कार्यरत असलेल्या सगळ्या मंडळींना सुद्धा. आणि मी युवा पिढीला हे सांगू इच्छितो, मी काय फार म्हातारा नाहीये, परंतु एक नक्की की सीख के आओ, यहाँ के मत सीखो. आणि आता FTI सारखं, विस्लिंगवूड सारख्या अनेक इन्स्टिट्यूट आहेत, NSD आहे, ललित कला केंद्र आहेत. तर पुढच्या जनरेशननी नक्कीच इथे शिकून यावं, त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे स्ट्रगल वाढत नाही आणि यश जास्त मिळतं. तर कला भ्रमंतीच्या निमित्ताने सगळ्या युवा पिढीला शुभेच्छा आहेतच. आणि तुमच्यासारखा मला मित्र लाभलाय हे माझं नशीब आहेच आहे. परंतु एकत्र आता कामात झपाट्यानं सुरुवात करूयात. जे आता आपण सगळं बोललोय ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आणि कला भ्रमंतीची अशीच भरभराट होत राहो आणि ही भ्रमंती न थकता अविरत चालू राहो. संदीपजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.